या दोन मूर्त्या बघितल्यावर तुम्हाला समजल्या असतील, या वर्कशॉपमधून खूप युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आपण निघणार. आलोय समीक्षा आर्ट्स मध्ये. चंद्रशेखर, गौरव, तुलसीराव मरगज. मला पहिल्या 4 मूर्त्या दाखवल्या, त्यातली जी पाठची मूर्ती आहे मला एवढं लक्ष गेलं नाही. नंतर बघितलं मी ही चिंचपोकलीचा चिंतामणी सारखी सेम टू सेम मूर्ती आहे बघा. पाठी बघू शकता, चिंचपोकलीचा चिंतामणीचा लोगो आहे. त्यानंतर बघा असा नारलाव बसलेला गणपती बाप्पा, कशी छोटी मूर्ती आहे पण किती क्यूट आहे बघा. अशा नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील. एक नंबर वाटते ही मूर्ती. या साईडला बघू शकता युनिक अशी थीम राहणार आहे या वर्षाची. कान मोठे वगैरे कसे आहेत बघा. कलर काम चालू आहे आता. ऑलमोस्ट गणपती इथे 50 ते 60 गणपती युनिक युनिक पॅटर्नचे आहेत. तुम्हाला सिंपल गणपती पण पाहता येतील. ही बघा सुंदर अशा मूर्त्या राहणार आहे, शंकर रूपी पण. खूप अशा 2 मूर्त्या पाहू शकता तुम्ही. जरा युनिक युनिक पॅटर्नवाल्या आहेत मूर्त्या या. अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहता येतील. ही बघा सर्वात हायटेड मूर्ती हीच राहणार आहे या वर्कशॉपमधली. कलर काम फक्त बाकी आहे. तिथं बघू शकता काय युनिक थीम आहे. 2026 मध्ये या वर्कशॉपकडे नक्की लक्ष द्या. इथे तुम्हाला यावंच लागेल आगमनाला. नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवली वेस्टला आलोय, कारण ते गौरव मरगज आहे यांचा वर्कशॉप समीक्षा, तो आपण कव्हर करणार. त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. तिथे सुंदर अशा कस्टमाइज घरगुती गणपती मूर्त्या पण बनतात, त्याही तुम्हाला दाखवणार. आणि मोठ्या मूर्त्या तिकडे दाखवणार. खूप सुंदर अशा मूर्त्या वर्कशॉप मध्ये असतात. चला तर आता तिकडे जाऊया. आणि 15 ऑगस्टला मोठ्या मूर्त्यांचा जो मालाडचा राजा आहे त्याचा आगमन सोहळा इकडे होणार आहे, तर सर्वांनी नक्की या. चला आता आपण तिकडे जाऊया. आपण आलोय समीक्षा आर्ट्स मध्ये. चंद्रशेखर, गौरव, तुलसीराव मरगज. सुंदर असे यांचा गणपती असं या साईडला त्यांनी गणपती बनवले, त्याचा बॅनर लावण्यात आला. सुंदर असे गणपती असतात त्यांचे, प्रसिद्ध अशी. 15 ऑगस्टला होणार आहे सुंदर असा आगमन सोहळा. पहिला गणपती इथून निघणार आहे. बघू शकता तुम्ही, मालाडचा राजा. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. सुरुवातीला 2 सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. त्यांचा कलर काम चालू आहे. एक नवीनच कन्सेप्ट आहे. ती साईडची दुसरी मूर्ती बघू शकता. या साईडची सिंपल मूर्ती आहे, पण त्या साईडची खूप सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. तर आगमन सोहळ्याला इथून वर्कशॉपमधून मूर्त्या बाहेर पडतील त्यावेळी तुम्ही नक्की या. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो या अँगलनी. नंतर छोट्या मूर्त्या दाखवणार आहे तुम्हाला. नंतर थोड्याफार मोठ्या मूर्त्या आपल्याला दाखवायला भेटल्या तर दाखवणार आहे बघा. सुंदर अशी कन्सेप्ट आहे. त्या साईडला बघा युनिक युनिक असे प्रभावला आहेत जुने. आणि या साईडला बघा कात्या वगैरे सर्व जॉईन करायचे काम चालू आहे, पार्ट वगैरे. या साईडला बघा जोरदार काम चालू आहे. आणि आतमध्ये 50 ते 60 मूर्त्या असतील आणि खूप युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. मी बघून आलोय, कारण मी लास्ट टाइम आलोय त्याच वेळी पाहिलेल्या. बॅलेन्सिंग मूर्ती पण इथे असणार आहे. आणि खूप सुंदर अशा युनिक युनिक मूर्त्या या वर्कशॉपमधून निघणार आहेत. तर गणपती आगमन सोहळा असेल तर या समीक्षा आर्ट्समध्ये तुम्ही नक्की या. बघा या साईडला कात्याचे जोरदार काम चालू आहे बघा. कात्या व्हाईट सिमेंटमध्ये मिक्स केला जातो, त्यानंतर इथे लावला जातो. त्याच खाली जो सिंहासनावरती गणपती वगैरे बनले असतात त्याच्या खाली पॅच वगैरे भरले जातात. जोरदार तयारी चालू आहे, कारण आता मूर्त्या ऑलमोस्ट रेडी होण्याच्या पाठी सर्व लागलीत. कारण पुढच्या आठवड्यापासून 2 तारखेपासून सुरुवात होणार आगमन सोहळ्याला. त्यानंतर प्रत्येक रविवारी 4 ते 5 गणपती आगमन सोहळा असणार. आणि 20 तारीख उलटली की त्यानंतर खूप सारे गणपतीचे आगमन सोहळे असणार. कारण 14 सप्टेंबरला गणपती येणार. हे 3 महिने खूप सुखाचे असतात, कारण यावेळी युनिक युनिक तुम्ही गणपती बाप्पा पण बघू शकता. आणि गणपती बाप्पा जेव्हा पण आपल्या घरी येतात त्यावेळी सुखाचे दिवस घेऊन येतात. त्या साईडला बघा कसे बनवले जाते प्रभावल वगैरे. आणि या साईडला बघा साचा आहे, जो तोंड वगैरे बनवला जातो तो हा साचा आहे बघा. तरीही काम चालू असतात कारखान्यामध्ये. खूप युनिक युनिक असे कन्सेप्ट रेडी केले जातात. त्यासाठी बघा खूप मेहनत लागते. हे बाहेरून येतात 2 ते 3 महिन्यासाठी, पण खूप सुंदर सुंदर अशा गणपती मूर्त्यांना बनवण्यामागे यांचा पण खूप मोठा हातभार असतो बघा. या साईडला कात्या वगैरे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर प्रकारे काम चालू आहे. सर्वांचीच मेहनत असते. या साईडला बघा जे दागिने वगैरे असतात त्याच्या साईडला हे लावले जातात, कापूस वगैरे. त्याची पण तयारी जोरदार चालू आहे. आता त्या साईडला आपण छोटे गणपती दाखवणार आहोत. त्याआधी बघा सुंदर अशा बॅलन्सिंग छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. नंतर बघा हे गणपतीची कन्सेप्ट तुम्ही बघू शकता. कलर काम चालू आहे. सुंदर असा गणपती बघू शकता. दगडूशेठ हलवाई एक एवढा मोठा गणपती आहे बघा. आणि त्याच्या साईडला बघू शकता एलकोट एलकोट जय मल्हार टाईप मध्ये सुंदर असा बघा केवढा गणपती आहे. खूप सुंदर अशी थीम आहे. आणि या साईडला बघू शकता डायमंडवाला अजून एक खूप युनिक असा गणपती. त्याच्या पाठी पण बघा सुंदर असा गणपती आहे बघू शकता. तर तुम्हाला आता घरगुती मूर्त्या दाखवतो मी. सुंदर सुंदर इथे खूप मूर्त्या आहेत गौरव मरगज यांच्या कारखान्यात. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवतो.
सुंदर अशी मोठी मूर्ती बघू शकता, कृष्णरूपी मूर्ती असणार आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवतोय ते बघा, तोंडेवरती कसा श्री आणि डायमंड लावलेत बघा. खूप युनिक अशी ही मूर्ती राहणार आहे बघू शकता. वाटत 3 फुटा एवढी मूर्ती आहे. त्यानंतर एक सुंदर अजून एक मूर्ती पाहू शकता या साईडला, आणि या साईडला अजून एक मूर्ती आहे बघा. मोठे गणपती बांधतात त्या टाइप मध्ये बनवलेली आहे बघा. शंकर रूपी सुंदर अशी मूर्ती असणार आहे बघा. केस वगैरे बघू शकता, खूप युनिक असा पॅटर्नची मूर्ती असणार आहे घरगुती. मूर्ती किती गोड आहे बघू शकता. तोंडेवरती ओम आहे, त्यानंतर बघा इथे डायमंड वगैरे बघू शकता, कान वगैरे बघा असं आहे. एक नंबर युनिक अशी मूर्ती आहे. आणि त्याच्या साईडला अजून एक युनिक मूर्ती आहे, ते तुम्हाला दाखवतो. या वर्षाची सर्वात युनिक मूर्ती बघू शकता तुम्ही कशी आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या साईडला एक सिंपल अशी गणपती देवाची मूर्ती आहे बघा. त्या दोन मूर्त्या बघा खूपच जास्त आहेत, मला आवडल्या म्हणून तुम्हाला मी दाखवतोय बघा. ही एक सुंदर मूर्ती आहे, आणि याच्या साईडला असणार अजून एक सुंदर असे गणपती बाप्पा. सुंदर अशी अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता. डायमंड वर्क बघा कसा आहे, फेट्यापासून बघा हात वगैरे, सोंड वगैरे, त्यानंतर वस्त्र वगैरे सर्व अजून यायचे वस्त्र वगैरे बघा. दागिने कसे सुंदर असं डायमंडने लावलेले आहेत. खूप एक नंबर वाटते ही मूर्ती, खूपच भारी बघा. असा नारळावर बसलेला गणपती बाप्पा, कशी छोटी मूर्ती आहे पण किती क्यूट आहे बघा. अशा नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील. एक नंबर वाटते ही मूर्ती. दाखव तुम्हाला जवळून बघा, किती सिंपल मूर्ती आहे बघू शकता. डायमंड वगैरे लावले आणि खाली नारळ आहे. तर ही होती सुंदर अशी मूर्ती बघा. विठ्ठल रूपी युनिक असा बाप्पा बघू शकता तुम्ही. बघा कसा आहे, वरती बघा विठ्ठलाचं चिन्ह आहे, या साईडला टिक्का वगैरे, आणि या साईडला बघा खूपच सुंदर अशी ही सुद्धा मूर्ती आहे. आणि या साईडला अष्टविनायक दाखवलेले आहेत. तर असे युनिक युनिक कन्सेप्ट आहेत या वर्कशॉपमध्ये. ही बघा अजून एक सिंपल अशी मूर्ती आहे बघा. सिंपल मूर्त्या पण किती भारी वाटतात बघा. फक्त डायमंड लावलेले आहेत, एकदम सिंपल आहे. फक्त बसलेली मूर्ती आहे सिंहासनावरती. मूर्त्या दाखवतो प्लास्टिकमध्ये टाकलेल्या आहेत, कारण घाण वगैरे बसायला नको त्यामुळे. प्लास्टिक मधून तुम्हाला तरी पण फेस दिसत असेल क्लिअर बघा. सुंदर अशी देखील मूर्ती आहे. आणि या साईडला बघू शकता दगडूशेठ हलवाई, पहिली जशी मूर्ती दाखवली तशी सेम टू सेम आहे. त्यानंतर या साईडला बघू शकता डायमंडवाल्या खूप जास्त अशा मूर्ती आहेत, आणि युनिक युनिक थीमच्या मूर्ती आहेत बघा. या साईडला बघा कृष्णरूपी सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला बघा कसं आहे, सिंपल अशी मूर्ती आहे पण पाठी बघा प्रभावळी टाईप बनवलेलं आहे. या साईडला बघा सिंह वगैरे दाखवलेलं आहे. तर अशी पण कन्सेप्ट आहे, तुम्हाला पाहिजे त्या कन्सेप्टमध्ये इथे मूर्त्या भेटू शकतात बघा. घरगुती पण बघा, पाठी प्रभावळ वगैरे खूप कमी मूर्त्यांमध्ये असतात घरगुती मूर्त्यांमध्ये. अजून एक सुंदर अशी मूर्ती. आणि या साईडला अजून एक बघा प्रभावल, कसे वेगवेगळे प्रभावल आहेत. त्याच्या साईडला बघा डायमंड वगैरे सर्व वर्क केलेले आहे तिथे. त्यानंतर या साईडला बघा अशी एक नंबर शंकरूपी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. केस वगैरे बघू शकता तुम्ही. त्या साईडला बघा नाग वगैरे सर्व दाखवलेले आहेत. आणि या साईडला बघा शिवलिंग आहे. ही सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे. फक्त प्लास्टिक टाकलाय त्यामुळे तुम्हाला थोडंफार क्लिअर दिसत नसेल, पण बघा तरी पण दाखवतो तुम्हाला. खूप एक नंबर ही मूर्ती आहे, खूपच सुंदर. तुम्हाला फेस दाखवतो बघा, असा ब्रॉड फेस आहे. त्यानंतर केस वगैरे बघू शकता. पूर्ण शंकर रूपी सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. घरगुती अशी मूर्ती आहे. 3 फुटापर्यंत जाईल ही मूर्ती.
मला पहिल्या 4 मूर्त्या दाखवल्या, त्यातली जी पाठची मूर्ती आहे मला एवढं लक्ष गेलं नाही. नंतर बघितलं मी ही चिंचपोकलीचा चिंतामणी सारखी सेम टू सेम मूर्ती आहे बघा. पाठी बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणीचा लोगो आहे. त्यानंतर बघा छत्रपती संभाजी महाराजांसारखी सुंदर अशी मूर्ती आहे. डायमंड वगैरे लावल्यानंतर बघा किती भारी दिसते. आता तुम्हाला मोठे गणपती थोडे दाखवतो बघा, कशी सुंदर असे काम चालू आहे. इथे फक्त कलर काम बाकी आहे. खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे, 50 ते 60 मूर्त्या. त्यातल्या मी तुम्हाला 4 ते 5 मूर्त्या दाखवतो. खूप युनिक अशा मूर्त्या इथून निघणार आहेत. तर आगमन सोहळा असेल द्यायला नक्की बघा. ही शंकररूपी मूर्ती असणार आहे आणि एक बॅलन्सिंग मूर्ती आहे, तिचा फक्त फेस दाखवतो. माझ्या मूर्त्या रेडी आहेत, त्यांचा फक्त थोडाफार फेस दाखवतो. ही बघा सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे आणि एक युनिक कन्सेप्ट असणार आहे इथे. तर बघा पाठीमागे इच्छापूर्ती नालासोपर्यंत होता तसा या साईडला बघा सिंपल अशी मूर्ती आहे. खूपच भारी अशा मूर्ती आहेत. त्या साईडला बघा मोठे कान असणारे अरुण दत्ते यांच्यासारखी सुंदर मूर्ती पाहू शकता तुम्ही. काम जोरदार चालू आहे. ही सुंदर मूर्ती बघू शकता. एलकोट एलकोट जय मल्हार टाईप असणार आहे. ही असू शकते कदाचित बॅलेन्सिंग, बघूया. वाटते तर खूप सुंदर अशी मूर्ती रेडी झाल्यावर खूप भारी अशा मूर्त्या या वर्कशॉपमधून निघणार आहेत. खूप जोरदार अशी तयारी चालू आहे या वर्कशॉपमधून. बघा या साईडला बघा पुन्हा एक शंकररूपी बघा मूर्ती असणार. हाताला वगैरे बघू शकता तुम्ही, केस वगैरे समजले असतील तुम्हाला. शंकररूपी 2 अशा सुंदर अशा या मूर्त्या असणार आहेत. तर खूप साऱ्या युनिक युनिक कन्सेप्ट असणार आहे या वर्कशॉपमध्ये पण. मग ते मिडलवाले तुम्हाला बोललो नालासोपाराचा इच्छापूर्ती होता मागे गणपती, तशी सेम टू सेम मूर्ती तीही राहणार आहे. तिचं पण काम जोरदार चालू आहे. तर या वर्कशॉपमध्ये तुम्ही नक्की या. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण बोरिवली वेस्टला आलेलो. एक्सपायर विलेज आहे तिकडे आलेलो, कारण गौरव मरगज यांचा जो समीक्षा आर्ट्स आहे त्याची अपडेट खूप दिवस आधी आपण टाकलेली, तर पुन्हा एकदा बोललो टाकूया. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा. थोड्याफार तुम्हाला मूर्त्या दाखवले, जास्त दाखवलेत नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्यांचे पार्ट वगैरे अजून रेडी नाहीत. त्यामुळे ज्या रेडी आहेत त्या थोड्याफार मोठ्या मूर्त्या दाखवलेत नाही. ऑलमोस्ट घरातल्या सर्व मूर्त्या दाखवल्या. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ लाईक करा.